दर्शक हो, नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट 2 जुलै 2025 सकाळची स्थिती. उजनीमध्ये येणारी जी दौंडची आवक आहे ती आता वाढत चाललेली आहे. 11,851 क्युसेकनं पाणी उजनीमध्ये दौंड जवळ मिसळत आहे. काल घाटमाथा आणि भीमा खोऱ्यामध्ये अनेक ठिकाणी चांगल्या पावसाची नोंद आहे. भीमाशंकरसह अनेक ठिकाणी चांगला पाऊस काल नोंदला गेला आहे. त्यामुळे उजनीमध्ये येणारी जी पाण्याची आवक आहे ती वाढण्याची शक्यता आहे. धरण 71.70% इतकं भरलेलं आहे आणि मागील 24 तासात धरणावर 2 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. या पावसाळी हंगामात एकूण 73 मिलीमीटर पाऊस उजनी जलाशयावर झालेला आहे. धरणातला एकूण पाणीसाठा हा 102.07 टीएमसी इतका. यातलं उपयुक्त पाणी हे 38.41 टीएमसी इतका आहे. धरणातून सांडव्याद्वारे भीमा नदीच्या पात्रामध्ये 10,000 क्युसेक आणि वीज निर्मिती करता 1,600 क्युसेक असा 11,600 क्युसेकचा विसर्ग अद्यापही सुरू आहे. दहिगाव योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेकरता 80 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे. याचबरोबर भीमा सीना जोड कालव्यामध्ये 900 क्युसेकनी आणि मुख्य कालव्यामध्ये 1500 क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान हवामान खात्यानं पुढील 4-5 दिवसांमध्ये भीमा खोऱ्यामध्ये आणि घाटमाथ्यावर चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पहिल्याच निवडणुकीमध्ये विधिमंडळात पोहोचलेले, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विक्रमी प्रश्न मांडणारे, नुकत्याच ब्राझीलचा साखर कारखानदारीवर दौरा यशस्वीरित्या पूर्ण करणारे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील यांची विधिमंडळाच्या तालिका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. तसेच पंढरपूरचे आमदार समाधानदादा आवताडे यांचीही निवड झाल्याबद्दल त्यांनाही मनःपूर्वक शुभेच्छा.